नागपूर ते मुंबई विना अडथळा प्रवास आजपासून करणं आता शक्य होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। त्यामुळे आता हा शेवटचा 76 किलोमीटर लांबीचा मार्ग देखील प्रवासी सेवेत दाखल होणार आहे। आजपासून महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर 8 तासात पोहोचता येईल। तर या महामार्गाचा महाराष्ट्राला कसा फायदा होईल, कोणत्या जिल्ह्यांना हा महामार्ग जोडतो, संपूर्ण प्रवास केल्यास किती टोल द्यावा लागेल, कोणत्या टप्प्याचं कधी उद्घाटन झालं आणि या शेवटच्या टप्प्याची खासियत काय, हे सांगतायत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता पूर्णपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या प्रवाशांना वापरता येणार आहे। त्याचं शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे। या इगतपुरीपासून पुढे 76 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हा अजूनही प्रलंबित होता। त्याचं काम पूर्ण झाल्यामुळे आज या महामार्गाचं लोकार्पण केले जाते। त्यामुळे ठाणे ते नागपूर हा तब्बल 701 किलोमीटरचा प्रवास आता न थांबता करता येणार आहे केवळ 8 तासांमध्ये। एकूण 26 तालुक्यातून आणि 390 गावातून हा रस्ता जातो आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक, औद्योगिक, सामाजिक प्रगतीसाठी हा महामार्ग एक माइलस्टोन ठरणार आहे, मैलाचा दगड ठरणार आहे। जर आपल्याला ठाण्यापासून ते नागपूरपर्यंत संपूर्ण महामार्गावरून प्रवास करायचा असेल तर किमान 1444 रुपये आपल्याला मोजावे लागतील। त्यामुळेच या महामार्गावरून प्रवास करणं हे सुलभ आहे, जलद आहे असं सांगितलं जातंय। ठाण्यातल्या भिवंडीतल्या आमणेपर्यंत आपण अतिशय जलद प्रवास करणार आहोत, पण आमणेपासून ते पुढे पुन्हा मुंबईपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जास्तीचा वेळ लागेल, कारण की त्या ठिकाणी अजूनही काम सुरू आहे। रस्ता जो आहे तो रुंदीकरणाचं काम सुरू आहे। त्याचबरोबर माझीवड्यापासून पुन्हा मुंबईपर्यंत जाण्यासाठी रस्ता छोटा असल्यामुळे, ब्रिज छोटे असल्यामुळे त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मोलाचं योगदान देणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, कारण समृद्धी महामार्गाचा संपूर्ण सगळे टप्पे आज लोकार्पित केले जाणार आहेत। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, इगतपुरी।